श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं नमाश्रये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम. काले ऐकल्याची कशी कोणकी त्रैविद्य आचरण कोण म्हणरी अन्य देवतांक प्रीत्यर्थ जावनो कर्म इत्यादी केलरी तांके जलरी ते देवते भितर बोनोची परमात्मो तांक जावका जलल तसल फल इत्यादी दिता कोणकी भागवत असाची परमात्माला तुची निष्ठ दवर नसताची नारायण परायण जावन नसताची तांगेल विषयाचेर कसलय म्हणून सांगल्यारी ताका परमात्मा सांगता अत्यंत प्रसिद्ध जावन असेल तसं श्लोक अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अनन्याश्चिन्तयन्तो मां मक्क सोन विंगड कोणाकही चिंतन करनाच मक्काचे प्रधान जावनो सर्वोत्तम जावनो मक कोणगी मिगल विषयाचेर चिंतन करताच ये जना पर्युपासते कोणकी सज्जन असची तने पुरे खंचिरी तिरी पर्युपासते परी म्हणून सांगल्यारी भक्तिश्रद्धान्वित जावन उपासते उपासन करताची नित्य तंगेल योग्य ते संगील तसल कोण ध्यान योगी इत्यादी कसची तने ध्यानम कांतर योग्य जावनशील तसल्या बुद्धंजलरी तन्नी मनन इत्यादी कोर्चितय तंगेल योग्यतेन ಕೆಲವು ಜನಾಕ ಕೇವಲ ಶ್ರವಣ ಇತ್ಯಾದಿ ಕೋರ್ನು ತಂಗೇಲ್ ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು करताना भक्तिश्रद्धान्वित जावनो ಕೆಲವು नामस्मरणान करताना ಕೆಲವು हज्जेन करताना त्या प्रीतीरे परमात्मा कोणकी चिंतन करताची तसल हंका नित्याभियुक्तानां तेषां केतनै परमात्मा वैरे आसक्ती धवन परमात्मा अतिरिक्त जावन असेल तसल कसले कामन नातील तसल हंका त्या परमात्मा वैरीची दृढ मनस कशील तसल तंगेले योगक्षेमं वहाम्यहम तंगेल खंचकी योग आणि क्षेम योग क्षेम शब्द अर्थ चांगला हवा योग म्हणून सांगला रे अप्राप्तस्य प्राप्ती ही योग हा खंच आमकां मेळ्ळी की ते आमकां मेळचे योग म्हणटाच खंचकी एक नवे विशय आमकां प्राप्त जावच्याक ताका योग म्हणटाच क्षेम म्हळ्यार मेळ्ळले विशय ते सांभाळून व्हरच्याक ताका क्षेम म्हणचे तशी कोणाके एक आरोग्य इत्यादी आमगेले आसत ते क्षेमार आसना म्हूण निमूच क्रम तशीची खंयची एक धन संपत्ती इत्यादिकाची योग जलवा म्हूण निमूच क्रम तशी तसल खंयची एक लौकिकाचे योग म्हळ्यार संपत्तू इत्यादी क्षेम म्हणून सांगल्यार तागेल जीवना जावका जलल तसल विषय तागेल जीवना कसं सांभाळून व्हरका ते सांभाळून व्हर तसल विषय हे योगक्षेम तशीची योग म्हणून सांगल्यार खंयची आमकां आजिताय मेळनातील तसल मोक्ष ते अप्राप्तस्य प्राप्ती ही म्हळ्यार मोक्ष ताजी क्षेम म्हणून सांगल्यार मेळ्ळल तसल मोक्षाचे मेळ्ळल तसल ज्ञानाची खंयची अविनाशिता नित्य निरंतर तशी सांभाळून व्हरची तसल एक जबाबदारी त्या वहाम्यहम त्या हावाची उभान धरला तांकां मेळची तसल तांकां योग्य जावन असेल तसल मेळका जलल तसल जबाबदारी ती मिगेली म्हळ्यार परमात्मान विशेष जावन कोणकी भागवत असची भागवत वैष्णव असची तांगेले पुरे ह्या रितीरी परमात्माक चिंतन करतना तांकां अशी जाता होंगा भागवतांक एक रितीर फल सांगले मोक्ष मेळता अनंत नित्य जावन असेल तसल मोक्ष मेळता म्हणून बरले कोणकी असची तांकय जाल्यार असल फल सांगले म्हळ्यार आपासतानी तांगेल पुण्य अशी तरळताय तांणी पुण्या भोग करताची मागीर आपासतानी मर्त्यलोकम विशंती आपास संसारांत तांणी पावताची म्हळ्यार तसल हें सांगले अशी फलभेद कसले म्हणून सांगल्यार येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् कसला म्हणून सांगल्यार प्रत्येक यागू इत्यादी जवची खंयच्यान म्हणून खंयच्याक म्हणून सांगल्यार त्या परमात्माक जवच तंतु कोणकी यथार्थ ज्ञान करून त्या परमात्मा पावयता तांकां अत्यंत उत्तम फल ಕೆಲವು ಜ್ಞಾನ ನತ್ತಿಲ್ಲ ಬದ मेळचे कोणाक म्हणून सांगल्यार ते परमात्माक मेळचे तशें जावन सांगचे कसले म्हणून सांगल्यार आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः
केशवं प्रति गच्छवती. तशी त्या परमात्माकची प्रत्येक याज प्रत्येक केलेलं तसल कर्म या प्रत्येक कोणाक संतोष करच्या कशच्या म्हणून सांगल्यार ताज्यान संतोष देवचे कोण म्हणून सांगल्यार रे ते भितर असेल तसल परमात्मानाची त्या येपी अन्य देवता भक्ताः कंचकी विंगड देवतया वैरी भक्ती श्रद्धा घेऊन यजंते श्रद्धयान्विताः तांगेल वैरी आस्तिक्य बुद्धी दवून श्रद्धा म्हणून सांगल्यार आस्तिक्य बुद्धी तांगेल वैरी दृढ विश्वास दवरून यजंते तांका सेव इत्यादी करताची तेपी कोणकी सेव केल्या तेपी मामेव कौंते यजंती त्यांनी पुरे सेव करचे कोणाक म्हणून सांगले रे भितर असेल तसल देवाकची त्यांनी सेव करचे जाल्यार त्या विशयाचेर तांकां ज्ञान ना अविधीपूर्वकम तांकां ताची खंयची यथार्थ तिळवळीक नातिले तांणी त्या करताची तश जावन तांकां खंयची एक संवसाराच अपास खंयची अज्ञानान केलेलं तसल कर्म जालेलं देखून अपास संवसारा मेळटा कोण की भागवत असाची तांणी योग्य जावन असेल तसल परमात्मा ज्ञान करूनच तांणी कर्म करता देखून तांकां अपास हे भ्रांती मुखांतर तांणी खंयचे कर्म करून जालेलं देखून तांकां मोक्ष मेळल तसल मेळटा म्हळ्यार मूल जावन असेल तसल कारण सांगता तशीच हे कसाल्याक म्हणून सांगल्यार रे अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानाति तत्वे नातश्चवंती ते चलाक म्हळ्याक प्रश्नाक देवात उत्तर दिता सर कारण कसलं म्हणून सांगल्यार रे सर्व यजनांतू हावाची याज्य कसल्याक म्हणून सांगल्यार रे अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता कसं कसं यज्ञ करताची ताची खंयची मूल जावन असेल तसल दिल्लेलं तसल ते द्रव्य त्याग ते कोणा त्याग करचे म्हणून सांगल्यार म्हाका त्याग करचे तशावन प्रत्येक यज्ञाच खंयची फल आसा त्या फल इत्यादी भितर बसून ताचे भोग कोण करचे म्हणून सांगल्यार हावाची प्रभुरेवच कोण कोणा तुम्ही दिला तांगेल जाल्यार हांव स्वामी जावन आशिल्लो देखून तांगे हान ते भितर राबून हांव स्वीकार केले शिवाय तांणी स्वीकार करूं जायना जाल्यार देखून हांवची त्या पुरे भोग करतलो न तू माम अभिजानांती अशी ह्या भितर राबून भोग केल्यार ह्या भितर राबील तसल परमात्मा भोग करता असं म्हणाल तसल चिंतना तांक येना किंतु भायर येशील तसल ते कोणकी देवत असं त्यांनी स्वीकार करता अशी म्हणाल रीती त्यांनी चिंतन करताची तस जावन तत्वज्ञान तांकां नातील देखून योग्य जावन असेल तसल तत्वज्ञान नातील देखून त्यांनी कसं करताची म्हणून सांगल्यार अपास या संसार बंधनात पावताची स्वर्गांत जावन अमर्त्य लोकांत विशंती म्हळ्यार खंयची सांगेल असं ताकाची तांणी हंतूची अपास अपास भोंवता आसताची यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपिमाम् कंचकी देवतांक कोणकी पूजन प्रीत्यर्थ कोण कसं करताची इंद्रादी देवतांक प्रीत्यर्थ कसं करताची तांणी पुरे इंद्रादी स्वर्गलोकाक पावताची पितृंक श्राद्ध इत्यादी करून पितृदेवतांक वसुरुद्र आदित्यांक इत्यादी कोण प्रीत्यर्थ जावन कर्म करताची तांणी पितृव्रता पितॄन् यान्ति तांणी पितृलोकाक तांणी प्राप्त जाताची भूतेज्याः कंचकी सप्तमात्रकादी पूजन इत्यादी कोण करताची तांणी भूतानी यान्ति त्या मात्रका लोका जावच्यो तांगेले योग्य जावन असेल तसल त्या स्थानाक तांणी पावताची जाल्यार कोणकी मक भजंती मध्याजिनः मक कोणकी उद्देश करून सकड कर्म इत्यादी करता तेपी माम यान्ति तशी कोण 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 कोणाक प्रीत्यर्थ कसं कसं करताची तांणी तांगेल खंयची आराध्याक पावताची तंतू फुडी सांगितलं म्हणकेची परमपद पाविल तसल विष्णूल परमपद पावल्यार तन तपास आवृत्ती नातील देखून वरल पुरे कडेन देखून आवृत्ती जाता ते परमात्मा पाविल देखून तन देखून आवृत्ती जायना अशी ते राबता हाजी वैरी नेक्स्ट क्वेश्चन येवचे कसं म्हणून सांगल्यार जाऊच्या पुरो जाल्यार परमात्मा खंयचे रीती संतोष करता जाल्यार मस्त कष्टस विंगड खंयचे देवता विषयाचेर खंयचे रीतीर सिद्धी इत्यादी करच्या मस्त सुलभ तस जावन तात्कालिक जे तात्कालिक तसल सुख नित्य निरंतर करता राबचे आपण सुख पावता राबेत न्हू या अत्यंत कठीण जावन असेल तसल साधन त्या परमात्मा संतोष आयुच तसल परमात्मा खंयची प्रसाद पावचे पशी खंयची अन्य देवता प्रसाद पावन थंय कोण अपास पुण्य संपादन करचे स्वर्ग आदी लोक पावचे अपास हंग येईल कुडले बुलोक आईल कुडले अपास साधन करचे अपास स्वर्गावच अशी करूनच सुख अनुभव येता अपास कष्ट जावन असेल तसल्या हे कसल्या काडका मस्त दूर वचून मस्त गोडा उद्दा इत्यादी आमकां जावका म्हणना लागी तान्नी एक दूध पिवका म्हणना 1 किलोमीटर दूर वचून दूध पिवन ताण येता असं म्हणून सांगल्यार 1 किलोमीटर दूर वचून दूध पिवन येवका म्हणना
लगी एक उद्दा असल्यारी उद्दा पिऊन गेल्यारी शांत जाता म्हणलं रीतीर त्या परमात्मा खंचकी भजन करून मोक्ष पावचाक तितली साधन जन्मजन्मांतरा साधन इत्यादी करची पशी अन्य देवता प्रीतीर्थ जाऊन एदेच साधन केल्यारी पूर्ण वा ताज्यान कसं अल्पफल याला अल्पफल तात्कालिक जाऊन शमन इत्यादी जत नवा म्हणून सांगणारी परमात्मा अत्यंत कठीण म्हणून कसं लागता तुम्ही तका परमात्मा सांगता पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते अहम भक्त्युपाहृतमश्नामी प्रयतात्मनः तशी कोणकी मका पत्र तुळशी पत्र आदी पत्र समर्पण करताचे फूल योग्य जावनशील तसलं परिमळोपेत जावनशील तसल फूल फल कंचे रीतीने नारिकेल जवचा पुरो कदली फल जवचा पुरो नारलो केण इत्यादी फल समर्पण करताच आपा शीत यानी कोरका म्हणणार तसल फल तोयम कंचकी जाव का जलल तसल उद्दा इतल्याची उद्दा मागीर पाल्लो तुळशी पाल्लो फूल फल या चारी माक समर्पण करतान तंते मुख्य जावन भक्तिया प्रयच्छती या चारी हंते या चारी द्रव्य सांगेल कसं का म्हणून सांगणारी खाली प्रत्येक तांतो मुख्य जावन जाव का जलल तसल विषय कसलो म्हणून सांगणारी भक्तीन करतान ताणिया कोरगा तदहम भक्त्युपाहृतम तंतु विशेष जावनो भक्तीन सहित जावनशील तसल त्या खचकी दिल्लल तसल द्रव्य असं त्या पुरे अश्नामी त्या पुरे हांव स्वीकार करता कोणाला प्रयतात्मना खंचकी रीतीर आत्मा म्हण मनस तसल मन प्रयत यम उपरमे म्हणल तसल हज्जेन करताना उपरम जलल तसल म्हणारे वशीकरण केलल तसल प्रकृष्टेन वशीकृत मनस्कः कंचकी योग्य जावनो कंचे विषयाचेरी मन वचनाशी दृढ जावनो ते परमात्मा वैरीची मन लागील तसल विंगड कंचे विषयाचेर मन लग्नाशी भक्तीनं कोणकी समर्पण करता तज्जे भक्तीची तयशील प्रधान भक्त्युपाहृत जाऊन भक्तीनं मेळ नाही येईल तसल ते खंचकी द्रव्य असं त्या स्वीकार करता तंतशील तसल भक्ती हांव स्वीकार करता म्हणलं तात्पर्य तशी अपास पत्र पुष्प फल तो ये इत्यादी काही पळो का म्हणणार तुक त्या अत्यंत खंय दुखून आपण डेली हांव खंयची पत्र काडचे खंयची पुष्प काडचे म्हणाल तसं लय आलोचन करनाका यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम तू कसा खाता यत करोषि कसं करता यद अश्नासी कसा खाता यद जुहोषि कंचिरी पुरे होम इत्यादी करता त्याग करता ददासी यत कंची पुरे दान देता यत तपस्यसी कंची पुरे व्रतादी अनुष्ठान करता कौंतेय कुंतील चल जाऊन असेल तसल अर्जुन तत्कुरुष्व मदर्पणम तर सर्व मक्का उद्देश कोरण्या पुरे केला म्हणून तिथले संकल्पान करताना भक्ती श्रद्धान्वित जाऊन कंचकी दैनंदिन जाऊन असेल तसल क्री इत्यादी करता नाही जाल्यार मनान तू दृढ जाऊन अचल जाऊन असेल तसल भक्ती विंगड खंचे विषयाचे मन लग्नाशी तसल अनन्य भाव हज्जे नसकिना केल्लल तसल कर्म या प्रत्येक परमात्माक समर्पण केल्या पुरं या प्रत्येका परमात्म उद्देश प्रत्येक वचन पावचे ते परमात्मा कचे तज्जन सर्व फल इत्यादी कसकिना भोग करचे परमात्मा न मिळल रीतीर नाहं करता हरि करता या पुरे केल्लले परमात्मा ताजी भोगे परमात्मा का हाजी खंचगिरी उद्देश परमात्मा मिळल रीतीरी चिंतन करणो ते खंचकी तू केलेलं असं त्या या केल्ल्यारी समर्पण केल्यारी तिथल्या पुरो अर्पण केल्या कसं मिळता म्हणून सांगल्यारी शुभाशुल फलैरेव मोक्षसे क्रमबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैशसी खंचकी शुभ अशुभ दोन्ही रीतीरी फल दिवचे तसल्या कर्म कर्मानसकिना सकर्म केल्यारी त्याच्यान योग्य जाऊन असेल तसल शुभ फल मिळता असत कर्म केल्यारी अशुभ फल मिळता तशी कर्मान दोन्ही जाता शुभ फल जाता अशुभ फल जाता तसल्या या शुभाशुभ फल दिव तसल्या कर्म बंधनान तू तरी मका समर्पण करता त्यांना मोक्षसे या कर्म बंधना दुखून तू दूर जाता हे कशी म्हणून सांगल्यारी विस्तारात जाऊन पूर्व षटकान सांगला कशी परमात्मा चिंतन करून खंचे रीतीने हावान तू कर्तृत्व ना केवल परमात्मा करता असं म्हणाल तसं चिंतन करून तंते विंगड कसले इच्छ नातील तशी परमात्मालेचे मुख्य उद्देश दोन केलं तसल कर्मांते संन्यास योग युक्तात्मा संन्यास योग म्हणून सांगल्यार त्यांची कर्म संन्यास यस का कर्मयोग यस का खंचे रीतीरी कर्म संन्यास म्हणून सांगल्यारी कर्माचे फल संन्यास करचे कर्मा फल नक्का म्हणाल तसं इच्छ करचे तशीच योग म्हणून सांगल्यार तंतु परमात्मा कंची प्रत्येक परमात्मा न करोचे म्हणाल तसं एक आस्तिक्य बुद्धी हे हज्जेन युक्त आत्मा हज्जेन संपूर्ण जावनु असल गुण
गुणवंत जावन असेल तसल तो पुरुष विमुक्तो माम उपैशसी असल खंची संसार बंधना दुखून भायर पोणू माम उपैशसी मक्का प्राप्त जाता मिगेलांत पावता. हांव कशें आसा तशें जाल्यार तूं कोणाक तुका जाय आशिल्ल्यांक मात्र मोक्ष दिता आनीकल्यांक मोक्ष दिना अशी कसले एक पार्शालिटी आसता म्हण जाल्यार तशें ना. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ते मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. कोणकी समोहम सर्वभूतेषु सर्व जीवराशि जलरी हाँ ते लिंगभूत जावन बिंबरूपी जावन हांव ते अस्ताची जी पूरे हंते मिगेल खंचे रूपांतू निर्दुष्ट जावन असेल तसल रूपाची मिगेल असता तस जावन बिंबाचे खंचकी एक व्यत्यास नसकिना थंय खंचे रितीर व्यत्यास येवत नाही ते तांगेल योग्यतेन करतना ते प्रतिफलना व्यत्यास येवचे सानिध्या व्यत्यास येवचे तस जावन हांव खंचकी रितीर आसा हांव समोहम सर्वभूतेषु पूरे जीवराशींतू एकल्याक असून नमे द्वेष्योस्ति न प्रियः म्हाका कोणे एकलो द्वेष्यो म्हाका कोणे एक जायना म्हणाल तसल विषय ना म्हाका कोणे अत्यंत प्रिय म्हणाल विषय ना म्हळ्यार तात्पर्य कसले पूरे जनाल हंतू हांव खंचकी सन्निधान राबतना निर्दुष्ट जावनू राबचे या जावनू राबचे तांगतांगेल हंतू प्रतिफलन जावचे व्यत्यास खंयच्याना म्हूण सांगल्यार तांगतांगेल खंचकी गुणां शिवय मिगेल हंतू खंयची एक वैविध्यस्व म्हूण सांगल्यार मिगेल हंत खंडिताके वैविध्य ना. ये भजंती तू माम भक्त्या कोणकी भक्ती श्रद्धान्वित जावन म्हाका भजन करताची मिगेल सेव करताची मयी ते तेषु चाप्यहम त्या आमगेल अन्योन्य संबंध कशे असता म्हूण सांगल्यार हांव तांगेल हंतू विशेष जावन आश्रित जावन असता तांकां जाल्यार मिगेल हंतू विशेष जावन आशिल्ले तसले स्थान इत्यादी हांव दिवन परस्पर जावन आशिल्ले तसले आमगेल संबंध अत्यंत दृढ जावन असता म्हणाल तसल एक योग्य जावन आशिल्ले तसल उग्या पळयाक हे मेळटा. आमकां संपूर्ण जावन देवाल हंतू आमी वचेत जाल्यार वत्ता 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 कितली कळता म्हूण सांगल्यार आम्ही देवा वशीकरण केला शरीतीर तो भक्तीन कितली घट्टी बांधू येता का म्हूण तेन कळता. तशी तेषु चाप्यहम तांगेल हंतू भितरी हांव घट्टी राबून असता तांणी सांगिल्ले म्हणकेची भक्तीन भक्त्यैक वश्य भक्तीन वश जावन तांगेल ओटूचे हांव असता म्हणाल तसल एक योग्य जावन आशिल्ले तसल परिकल्पना योग्य जावन आशिल्ले तसल ते करुणामय जावन आशिल्ले तसल तो परमात्म तागेल चर्य दोळ्या येद्रा येतना आनीकय आनंदमय जावन असता. अशी अत्यंत भक्तिश्रद्धान्वित जावन मना ताण असल्यारीच तेदना ताका कसं म्हूण सांगल्यार ताण कसं केल्यारी माफिके तशी अपि चेत सुदुराचारः भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. कोण की अत्यंत दुराचारा काम करू पुरो योग्य जावन असेल तसल तत्वज्ञान जे तरी ताणे पापकर्म इत्यादी केलेरीची ताका भजते माम अनन्य भाग मिगेल हज्जेरी योग्य जावन श्रद्धा इत्यादी कसं तसलो श्रद्धान्वित जावन आशिल्लो तसलो भक्त्यान्वित जावन आशिल्लो तसल पुरुष ताणे खंयची एक तागेल प्रारब्धान जो हज्जेन करतना ताणे खंयची एक रितीरी वायट कर्म केल्ल्यारीच साधुरेव सह मंतव्य ताका तागेल आशिल्ले तसल अस्तित्व तागेल आशिल्ले तसल सज्जनिका ते केन्ना काही वचना तो सज्जन जावनू असता. सम्यक व्यवसितो हि सहा तो खंयची तागेल खंयची एक प्राप्त जावका जाल्यार तसल मोक्ष त्या मोक्ष तप्पना ताजेन ताका केन्ना काही जाल्यार ते मोक्ष मेळना म्हणाल तसल विशयो असना कितले ताणे हें करूं पुरो कितले दुष्कर्म करूं पुरो ते दुष्कर्म केलेले खंयचे हद्दीन ते ताका मोक्षाक त्या प्रतिबंधन जायना मोक्ष ताका अनुभव जाताची तशें जाल्यार ताणें कसं केल्यार जत्वा म्हूण सांगल्यार ताजेन कसले ताका नांव ताका कसले ताजे फल नांव म्हूण सांगल्यार फल आसा कसं फल म्हूण सांगल्यार मोक्षांत तूं जावची तसल आनंदाची मोक्षा ताण खंयचे आनंद अनुभवसू का ते संपूर्ण जावन तो आनंद अनुभवसिना ताजे फुल्ल एक्सटेंटार तो अनुभवसिना ते ह्रास जाता. त्या मात्र शिवाय मोक्ष ताका पोस्टपोन जेवचे प्रीपोन जेवचे मोक्षांत खंयचे रितीर ताका मोक्ष मेळना शिरपचे हजसल कसले ताका जायना कर्माच खंयची बंधना नसकिना ते अपरोक्ष ज्ञानोत्तर केलेलं तसल कर्माच्या जेना ताका अनेकही ते कर्मबंध जायना अशी केवल वृद्धिह्रास इत्यादी मात्र जावचे तश जावन ताजेन तागेल खंयची ओंग केलेलं तसल पूर्व ज्ञाना पूर्व ताण केलेलं कशी ताका मोक्षा प्रतिबंधन जाता तशी ताका केन्नाकय मोक्षा प्रतिबंधन जायना ज्ञानोत्तर केलेलं तसल कर्म म्हणाल तसल एक सिद्धांत रहस्य ओंगाम कळता. त्या मात्र नाही ताण केलेलं जाल्यार खंयची एक तागेल कर्मबंधान असकिना ताण केलेले
ताजे नंतर जाल्यार तो क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वतं शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो अत्यंत शीघ्रारी खंयचे रितीरी खंयचे एक डीले नातिले इतले खंयचे रितीर ताणे केलेले तसले दुष्कर्म करून पुरो तो क्षिप्रम भवति धर्मात्मा कूडले विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स म्हणून येतं त्या टाइमार ताणे वाईट काम करून पुरो ताजे नंतर क्षिप्रम भवति अत्यंत शीघ्रारी तो धर्मात्मा खंयची मनान तूं अत्यंत धर्मयुक्त जावन केलेले तसल हा विशयाचेर तागेल साक्ष तेदा नाकळता आम्हीची अत्यंत सन मनुष्य आमकां जाल्यार खंयची एक रितीर वायट वाटते वतना आमगेले मन भितर आशिल्ली साक्ष सांगता तूं करची चुकी तूं करची चुकी खंयची एक सन विशय कसले एक हें जाल्यार आमकां ताजे फेस करूं जायना आमगेले भितर वयल्यान आमगेलें मन काडटा म्हणटाच तशें आशिल्ल्यांक योग्य जावन सज्जनांक तांगेल खंयची मन इत्यादी खायना अत्यंत शीघ्रार करता क्षिप्रम भवति धर्मात्मा त्या धर्मात्म जावन खंयची धर प्रायश्चित्त इत्यादी जावन पश्चाताप इत्यादी करून शाश्वतम शांती निगच्छति शाश्वत जावन आशिल्लें तसलें त्या परमात्मा ज्ञानान प्राप्त जालेलें तसलें आनी खंयचे रितीर दुःख इत्यादी नातेल तसलें तें स्थान मोक्षस्थानाक तांणी निगच्छति तांणी ते प्राप्त जाताची कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति कौंतेय कुंती पुत्र केदनाय एक उडगास्तवर केदनाकय विसर नाका चला म्हूण सांगल्यार नम्हे भक्त प्रणश्यते मिगेल भक्तांक केदनाकय जाल्यार नरकादी वास केदनाकय आसना योग्य जावन आशिल्लें तांकां खंयची मिगेल स्थानाकच तांणी प्राप्त जावचे शिवाय तांकां नरकवास इत्यादी आसना मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परांगतिम् ಹೊಂಗ ಮಸ್ತ್ ರೀತಿರಿ ವಿಂಗಡ ಜನ ಹಕ ಆಕ್ಷೇಪ ಇತ್ಯಾದಿ काढताच जाल्यार ताजेक स्वरूप कळना अशी खंयचे रितीर उरलो जाणज योग्य जावन आशिल्लो तसलो अर्थ मनावरा ताजे नंतर हाजेर आक्षेप काडा माम ही पार्थ व्यपाश्रित्य कोणकी म्हाका आश्रय कोण तरी येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियः येऽपि स्युः पापयोनयः वैश्याः येऽपि स्युः पापयोनयः शूद्राः कोणकी तांगेले खंयची पापान आसकिना तांकां स्त्री आदी जन्म मेळना आसताच म्हळ्यार आमगेले पशी उत्तम जावन देवत आसताच त्या देवतेंक तांगेल खंयची स्वरूपा प्रकारी तांणी उत्तम जावन आसताच जाल्यार तांगेल केल्लें तसल ते कर्मान तांगेल खंयची एक कर्मबंधान करतना शापादी ना करतना तांकां कसो जाता म्हूण सांगल्यार तांगेले पशी अधम जावन आशिल्ले तसल जन्म म्हूण सांगल्यार हे मनुष्यांत स्त्री जन्म हे मनुष्यांत वैश्य जन्म हे मनुष्यांत शूद्र जन्म इत्यादीक खंयची तांगेल एक कॅपॅसिटी तांगेल एक एबिलिटीक उणी जालेल तसल जन्म तांकां प्राप्त जावंक जाल्यार ते खंयच्यान जेवचे म्हूण सांगल्यार पापानच की ना जेवचे तसले पाप योनी जावन आशिल्ले तसले म्हळ्यार तांगेल भदची तांगेल हें पळयल्यार योग्यता पळयल्यार तांणी संवसारा येवचे न्हय जाल्यार खंयची एक शापान करतना तांगेल कर्मान आसकिना तांणी भूलोकादी वास करतना तांकां मेळलेले तसले स्त्रियः वैश्यः तथा शूद्राः अशी तांणी जाल्यार कोणकी परमात्मा आश्रय करताची परमात्मा वयर व्यपाश्रित्य खंयची रिती भक्ती श्रद्धान्वित जावन अनन्य भाग जावन त्या परमात्माक आश्रय करताची तेपी यान्ति परांगतीम तांकांय जाल्यार म्हळ्यार पाप करून तांणी अधमगती पावल्यारीची तांणी केलेले तसल कर्मान करतना तांकां मोक्ष मेळता वय जाल्यार किं पुनः ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम तशें आसतना कोणकी तांगेल खंयची योग्य ते समजावन ब्राह्मण जावन येवच्या पुरोची राय जावन आसच्या पुरोची ऋषी जावन आसच्या पुरोची राजर्षी जावन आसच्या पुरोच अशी तांगेल खंयची एक कर्मानुष्ठानान करतना तांगेल योग्यते नासकिना तांणी तांगेल एबिलिटी समजावन तांणी हें जावन आसतना तांगेल जन्म जावन आसतना तेदना तांणी केलेले तसल साधनेन तेदना तांणी परमात्मा वयर आशिल्ले तसले दृढ जावन आशिल्ले तसल भक्तीन करतना तांणी परमात्माक तरी आराधन करताची सेव करताची तांणी हें अनित्य जावन आशिल्लें तसलें असुख दुःखमय जावन आशिल्लें तसलें हें लोकमिमम हें प्रपंच सोड कसं करताची म्हूण सांगल्यार त्या परमात्मा उत्तम स्थान तंतू प्राप्य भजस्व माम तसले हंतू स्थानांतू तांणी प्राप्त जाताची तशें जावन तूं वय जाल्यार खंयची योग्य जावन आशिल्लें तसलें देवता हाजी दुखून तूं पाप येवन रयला मनुष्य जन्म घेतला तूं असल पाप योनीर असताना ओंग तू कसं जावन असं क्षत्रिय जावन राबला तसल क्षत्रिय जावन तू पाप योनीन तू जन्मा घेतल्यारीची
तुगेला खंयची कारणा नसकिना तू मागेल योग्य रीतीरी तू म्हाका भजन मिगेल सेवा इत्यादी कोण प्राप्य माम म्हाका तू प्राप्त जा मरी मोक्ष तुक प्राप्त जाऊ म्हणाल तसली का उत्तम संदेशु ಒಂಗ ಪರಮಾತ್ಮ सांगून देता तशी ಹೊಂಗ खंचे रीतीरी देवान खंचे एक योनिक निंदन केलेलं नाही जलरी तारतम्य म्हणत खंडिता काही असं देवतापाशी आम्ही अधम म्हणून सांगल्यार तांतू खंचे रीतीरी आमका कोणकी उत्तम असत आणि उत्तमच देवत आमगेल्या पाशी उत्तम म्हणून सांगच्यान अपास कसले रीतीरी मन या कोरका म्हणा तशी त्या उत्तम कंचकी योनी दुखून अधम योनिक तांक तरी जन्म येत वय जाल्यार त्या पापान करताना येवची जाल्यार दुखून पाप योनी म्हणून सांगल्यार त्या पापान करताना तांकां ते एक मनुष्य जन्म म्हणून सांगल्यार देवता म्हणून सांगल्यार नित्य खंयची परंबळाचेची एक रीतीने वातावरण इत्यादीक असता हे मनुष्य शरीर आयल्यार अत्यंत गर्भवासा दुःखश्चा पुरो शरीर दुखून मस्त नाना जावन आशिल्लो तसले एक हेय जावन आशिल्लो तसल मनुष्यगंध अशीच ह्यांची तांकां अत्यंत हेय जावन आशिल्लो तसल देवतांक त्या तांकां प्राप्त जावचें म्हणून सांगल्यार त्या पापान करताना तांकां प्राप्त जावचें तस जाल्यार पाप योनी जावन आशिल्लो तसल हें शरीर तांकां प्राप्त जातात तांणी परमात्मा खंयची अनन्य भाग जावन तांणी सेव करता वय जाल्यार तांकां प्राप्त जाता वय जाल्यार कोणकी योग्य जावन असतना कोणकी परमात्मा वैरीची ब्राह्मण आहा म्हणून सांगल्यार परमात्मा वैरीची रीती आशिल्ल्यांक तांगेल पुण्यकर्म इत्यादी कोर नासतना तांकां खंयची पुण्यकर्मान मेळ्ळेलें तसल तें शरीर हें साधन शरीर अत्यंत कोटी कोटी जन्मा एक पण मेळ्ळेलें तसल आमगेलें हें भागवत वैष्णव शरीर असल आमकां मेळतना आमकां खंयचे रीतीरी ते सेवा देवाल सेव करल्यार आमकां मोक्ष मेळना म्हणाल कसं जाल्यार खंडिता काही मोक्ष मेळता म्हणाल तसं होड तत्व ओंगा देवान सांगला तशें जावन मन्मना भव भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तेव आत्मानं मत्परायणः तशी मन्मनाः मनांतू दृढ जावन मिगेलेच खंयची एक संकल्प इत्यादीक जावन मद्भक्तः मिगेल वैरी दृढ भक्ती दवरून मध्याजी प्रत्येक यजन इत्यादिकाक मक्का उद्देश करून माम नमस्कुरु मिगेलांतू शरणागत जा ताज्यान कसं जाता म्हणून सांगल्यार युक्त्यैवम असल खंयची एक योग्य जावन आशिल्लो तसल उपाय करतना मत्परायणाः मिगेलांतूची सर्वत्र हामची हामची म्हूण लेखून अत्यंत दृढ मनस्कारी विश्वासपूर्वक जावन मिगेलांतू आश्रय घेतना मामय वेश्यसी मिगेल खंयची स्थान अस मोक्षस्थान अस त्या तुका प्राप्त जाता तशी योग्य जावन साधन इत्यादी केल्यार खंयची परमात्माकची आंबी उद्देश दोन काम इत्यादी केल्यार त्या परमात्मा खंयची अत्यंत उत्तम जावन आशिल्लो तसले सुखमय जावन आशिल्लो तसले दुःखाचे एक चिमटी लेश नातील तसल सस्मे तितले साने दुःख नातील तसले ते एक शाश्वत सुखा स्थान अनंत आमगेले खंयची एक कालपर्यंत आमगेल खंयची स्वरूपाच आनंदाभिर्भाव जावन आमगेल योग्य ते समजावन आमी केलेलं तसल कर्मानुष्ठाना समजावन आमकां ते सुख इत्यादी मेळता आसता तसले एक योग्य जावन आशिल्लो तसले मोक्षाक पावका जाल्यार परमात्मा बापूशे कान दवरून म्हाका अश करी मिगेल वयर मन गवरी म्हाका नमस्कार करी म्हूण कशी एक बाप्पू चरडाक सुरवेक एक संस्कार दितना शिकयता तशी परमात्मा आमकां शिकयता असल खंयची परमात्मान खाली उतरान आमकां केला भितर राबून आमगेल्या हातांनी जाल्यार ताणें घडोवन योग्य जावन आशिल्लो तसले